मम्मी बोल ना ग बाई. काय बनते आज? आज बनते पप्पानी गावठी कोंबडा आणली. एक उकडू घातलं. आज उकडून भाजी बनवणार आहे मस्त पैकी. तुम्ही भाजीच लावले नाही आज. कशाचे? मिक्सर बघतो मी तिकडे मिक्सर. तिकडं असतं झाकण असं त्याच्यात. रात्री घाशी घेत तर लावलेच नाही त्याला. मसाला भाजून घेतलाय. तास करते वाटून आणते आणि बनवते थोडंसं. धने तर अद्रक आहे खोबरं आहे आणि चुलीवर कसा कांदा भाजी ते तसा भाजून घेतलाय मी आज. याच्यात करते बारीक त्याच्यात थोडं आहे मोठं कसं करायचं? तुम्हाला चटणी बिटणी बनायची का? नाही चटणी नाही बनायची. आता भाकरी बघा ना किती भारी झाल्यात मातीच्या तव्यावरच्या. हा मस्त एकदम मस्त छान भाकरी येतात. मातीच्या तव्यावरच्या भाकरी हे बघा, आम्ही मातीचा तवा आणलेला आहे. एक डझन आणले होते खटीच. अशा भाकरी बनतात तर भारी आहे. तोंडाला पाणी आलं माझ्या. हे काय मोडलं कशाचे? ते लोखंडात तव्याची मुठ मोडली. कुठे तवा? स्नेहा दिदी को ती बनवून आणतो त्याचं लोहार पण लगेच बनवून भेटते. तवा कुठे तो? तवा बेचात थांबा आता मी नंतर भांड्या लावल्या मग बघा. नंतर हे करा मग. चला आता मसाला वाटून आणते. बीट काढलेच खाली डब्यात टाका तुम्ही खाऊन घेतला. तेच नाही दीदीच्या वाट्यात होतं तिनेच नाही खाल्लं. ती खातच नाही. बीट नाही खात, काकडी नाही खात, काय नाही खात ती. नुसती हवा पिती. खोबरं बी आज गॅस चुलीवर भाजल्यावर भाजलंय गॅसवर मस्त पैकी. हे बघा माझ्या मुलांना नारळ आणलं तर आम्ही खोबरं बनवतो त्याचं. आता तुकडे नका करू असे आलं आलं लगेच काढा. तुकडे नाही करीत अख्खे अख्खेच काढतो सीता. दादा सर गेलता बाहेर त्याने आणले होते. ओले नारळ होते, त्याला फोडून उन्हात ठेवले आणि त्याच्यात सुक्क खोबरं केलं. पाणी बी एक भोगलं पाणी निघलं होतं नारळ फोडले तर मस्त वेळ पिलो चांगलं थंडगार. बघा आता मसाला वाटून आणलाय मस्त पैकी.